राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला असून पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र हे राज्यात आपल्याला बघायला मिळणार आहे. मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यात जोरदार होणार आहे, कोणत्या भागात मध्यम पावसाची शक्यता आहे, सर्व काही अंदाज आपण बघणार आहोत. त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले तर हवामानाची बातमी रोजची रोज सर्वात आधी बघायला मिळेल. व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचा आहे. तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवला तर तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज लवकरात लवकर देण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करणार आहोत. आता सविस्तर अंदाज बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण राहील. येत्या 2 तासात नेमका जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे, कोणत्या तालुक्यात पडणार आहे, सर्व काही बातमी आता बघायला मिळेल. व पुढच्या अजून 2 दिवसात वातावरण कसं राहू शकतं त्याबाबतचा देखील अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता सविस्तर आपण बघूयात. तर आता या ठिकाणी बघू शकता वातावरणात एक मोठा महत्त्वाचा बदल आता ठरलेला आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता राज्यातील काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता आता पाहायला मिळणार आहे. जोरदार पाऊस येत्या 2 तासातच आता सक्रिय होत आहे. तर काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळत नाहीये. तसेच एकंदरीत जर विचार केला तिकडे इगतपुरीचा भाग असेल, हा वाडाचा भाग असेल, या भागामध्ये आपल्याला मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता, तर काही भागात अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे. तसेच इकडे नाशिकचा भाग असेल, मनमाडचा काही भाग असेल, या एक भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाची तर काही भागात जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता बघायला मिळेल. त्यामुळे ज्या ठिकाणी थोडाफार कमी पाऊस असेल त्या भागातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. मात्र आज अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे बहुतांश भागात पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळत आहे. तर नाशिकच्या बहुतांश भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळत आहे. तर आता नेमका जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे, कोणत्या तालुक्यात, आपण यामध्ये जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे सांगणार आहोत. फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर चला आता पुढील हवामान अंदाजाचे आपण जिल्हे बघू. तर या ठिकाणी बघू शकता आता पालघरला येत्या 2 तासात मुसळधार पाऊस धडक देणार आहे. यामध्ये पालघर, धनोज, जावेरचा भाग, खडलेचा भाग असेल, तसेच इगतपुरी, वाडा, शहापूर, तसेच इकडे जर अंबरनाथचा भाग असेल, ठाणेचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते काही भागात अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार पाऊस राहील. त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. खूप जास्त पाऊस राहणार आहे. तसेच पनवेल, नेरळचा भाग असेल, पेनचा भाग असेल, खोपोलीचा भाग असेल, ठाणेच्या बहुतांश भागामध्ये देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तसेच इकडे जर विचार केला तर नवी मुंबईच्या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. नवी मुंबईच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. खोपोलीच्या भागात चांगला पाऊस पडणार आहे. तर इकडे रोहाचा भाग, गोरेगाव, लवासा, देवघरचा भाग असेल, प्रतापगड, धोपोली, खेड, चिपळूणचे भाग असेल, गुहागरचे भाग असतील, या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. हे झालं आता कोकण किनारपट्टीच्या आसपासच्या भागातला. आता नेमकं मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस आगेकूच करत आहे, कोणत्या जिल्ह्यात तुफान पावसाचे ढगे सरकत आहेत व कोणत्या जिल्ह्यात आता येत्या 2 तासात पावसाला सुरुवात होईल. आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया. तर यामध्ये बघू शकता आता बदलता वातावरण जर बघायला गेलं ते वैजापूरला देखील बघायला मिळणार आहे. वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोणार, चिखली, सिल्लोड, मालेगाव, मनमाडचा भाग असेल, या भागात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. पैठणच्या भागात, जालना, सिल्लोडच्या भागात देखील आपल्याला पावसाची शक्यता ही बघायला मिळू शकते. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तर काही भागात अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे. तीव्र स्वरूपाचा पाऊस काही भागात हजेरी लावू शकतो. तर अधिक पावसाची शक्यता इकडे वैजापूरच्या भागात आहे. वैजापूर, श्रीरामपूर, कोपरगाव, छत्रपती संभाजीनगर, चांगला पाऊस या ठिकाणी पडणार आहे. मध्यम ते जोरदार पाऊस निफाड, मनमाड, कन्नडचा भाग, सिन्नरचा भाग, संगमनेरचा भाग असेल, या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. छत्रपती संभाजीनगर पर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. राहुरी, गोडेगाव, पैठण, भागूरचा भाग, पाथर्डी, अहिल्यादेवीनगर, या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. चांगलं पावसाळी वातावरण या भागात देखील राहील असं वाटत आहे. तसेच इकडे
गेवराईच्या भागात पावसाचा अंदाज आहे. गेवराईच्या देखील काही भागात पावसाची शक्यता राहू शकते. तर इकडे इसानपूरचा भाग असेल, अमरापूरचा भाग असेल, पाथर्डीचा भाग असेल, जांभळी उमापूरचा भाग आहे, गेवराईचे हे भाग जे असतील या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. वातावरण एकदम पावसासाठी पोषक राहणार आहे. त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही, काही चिंता करण्याचं कारण हे आता शेतकऱ्यांना पडणार नाहीये. तर चला आता अजून व्याप्ती पावसाची कोणत्या जिल्ह्यात चांगली राहील, कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची व्याप्ती राहील, आता त्या जिल्ह्यांची नावे बघूयात. आता येत्या 2 तासात खूप तीव्र पाऊस पडणारे जिल्हे व कोणत्या भागात आता रात्रीपर्यंत चांगला पाऊस होईल, पिकांना जीवनदान मिळेल किंवा शेतामध्ये पाणी साजेपर्यंत पाऊस कोणत्या भागामध्ये पडू शकतो, आता ते आपण बघूयात. राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला. तर या ठिकाणी बघू शकता आता मोठा बदल झालेला आहे, तो अंदाज आपण पाहूयात. तर यामध्ये नांदेडच्या भागात देखील पावसाची शक्यता ही बघायला मिळू शकते. नांदेड, परळी, अहमदपूरचा भाग बऱ्यापैकी घेईल, गंगाखेडचा भाग, माजलगाव, पाथरीचा भाग, परभणीचा भाग याही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते. हा अंदाज देखील लक्षात घ्यावा. पैठणच्या भागापर्यंत पावसाची शक्यता आहे, मात्र हा पाऊस सर्वदूर नाही हे देखील लक्षात घ्या. काही ठिकाणी चांगली व्याप्ती ही पावसाची राहणार आहे. तसेच इकडे धाराशिव, वैराग, तुळजापूर, बार्शी, परंडाचा भाग असेल, कुरुडवाडीचा भाग असेल, या बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे. काही भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील. परंडाच्या भागात, वैराग, तुळजापूरच्या भागात लवकरच पाऊस दाखल होत आहे. अधिक पावसाचा जोर इकडे वैराग, बार्शी तसेच धाराशिवच्या काही भागात व परंडाची पूर्वेकडील, उत्तरेकडील देखील भाग असतील या ठिकाणी देखील एक चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे, अशा प्रकारचा अंदाज आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे सोलापूर जिल्हा असेल, येनकीचा भाग असेल, तसेच उत्तर साईड सांगोलेचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. बहुतांश ठिकाणी चांगली हजेरी लागेल. चिपळूणच्या भागात, रत्नागिरी, राजपूरच्या भागात, निपाणीच्या भागात देखील, कोडोली, सांगलीच्या भागापर्यंत पावसाळी वातावरण हे चांगल्या स्वरूपाचं राहणार आहे. मध्यम स्वरूपाचं काही ठिकाणी व काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पाहायला मिळू शकतं. एकंदरीत जर विचार केला तर काही भागामध्ये चांगली हजेरी लागणार आहे. तसेच इकडे परळी, गंगाखेडचा भाग असेल, या भागात देखील पावसाची शक्यता आहे. मात्र आता मोठा बदल 3 तासानंतर होणार असून ज्या भागात खरी पावसाची गरज आहे त्या भागात आता पावसाचा जोर वाढणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. तर चला आता कोणत्या भागामध्ये वातावरणात सर्वात मोठा बदल होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण उर्वरित पाहूयात. तसेच कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता राहील त्या तालुक्यांची नावे देखील आपण बघूयात. यामध्ये जर विचार केला तर पहिला तालुका आहे उदगीर. उदगीरला देखील चांगला पाऊस पडणार आहे. मात्र असं नाही की सर्वदूर भागात पाऊस पडेल. देगलूरच्या काही भागामध्ये, मुखेड, अहमदपूरच्या काही भागात, तसेच इकडे धर्मादाबाद, निजामाबादचे काही भाग असतील मध्यम स्वरूपाचे तर काही भागात जोरदार स्वरूपाचे आगमन होणार आहे. काही ठिकाणी चांगली हजेरी लागेल. परळी, माजलगावला चांगला पावसाचा जोर राहील. माजलगावला अधिक पावसाचा जोर राहील असा अंदाज आपल्याला बघायला मिळतोय. पावसाची व्याप्ती देखील चांगली माजलगावमध्ये राहील, परळीमध्ये राहील, बीड जिल्ह्यात देखील राहील, सेलू, पैठणच्या भागात देखील राहणार आहे. मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. तर नांदेड, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, लोणार, चिखली, कारंजा, यवतमाळचे भाग असतील, अकोला, खामगाव, पाचोरा, जळगावचे भाग असतील, या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय राहील. त्यामुळे काळजी करू नका. पावसाची तीव्रता देखील अधिक राहणार आहे. तसेच इकडे अमरावती, अकोला, मंगळूरपीर, कारंजाच्या भागात, नेरच्या भागात, दरवाच्या भागात, यवतमाळपर्यंत मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील. अकोला, खामगावच्या भागात, मूर्तिजापूरच्या भागात देखील पावसाची चांगली शक्यता आहे. डिग्रस, सुरईचा भाग असेल, पुसद, कापचा भाग असेल, हिंगोली, उमरखेडचा भाग असेल, या भागात देखील आपल्याला पावसाला पोषक वातावरण बघायला मिळणार आहे. हिमायतनगर, किनवटच्या भागात, जिंतूरच्या भागात, रिसोड, लोणारच्या देखील भागात आपल्याला चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळू शकतं. काही ठिकाणी जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे. तर रिसोड, लोणारच्या भागात देखील चांगला पाऊस राहील व हिंगोली, पुसद, उमरखेडच्या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे. तर आता जोरदार पावसाची व्याप्ती कोणत्या भागाकडे राहील आता सर्व आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता विदर्भाकडे देखील पाऊस राहणारच आहे. उमरखेड, पुसदच्या भागात पावसाची शक्यता आहे. तर आदिलाबाद, पांढरकवाडाचा भाग असेल, या भागात देखील मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहू शकतं. चंद्रपूर, ताडोबा, गडचिरोलीचा भाग, यवतमाळ, कारंजा, अकोला, चिखली, वाशिमचा भाग, या भागात देखील पावसाची व्याप्ती चांगली राहणार आहे. त्यानंतर रात्रीपर्यंत हे पावसाळी वातावरण राज्यामध्ये हजेरी लावतानाच दिसून येईल. नांदेड जिल्ह्यामध्ये, परळी जिल्हा तालुक्यामध्ये, अहमदपूर तालुक्यामध्ये, तसेच इकडे गंगाखेड तालुक्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. परभणी, पाथरे,
सेलूचा भाग आहे, माजलगावचा भाग आहे, या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. पावसाची व्याप्ती देखील चांगली राहील. हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. कमदार अहमदपूरच्या भागात, परभणी, पाथरी, सेलूच्या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. जालना, छत्रपती संभाजीनगर, लोणार, वाशिम या ठिकाणी देखील चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. उर्वरित अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तुम्ही देखील तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, तालुका कमेंटमध्ये सांगा, तुमच्या भागात पाऊस कसा राहील आपण अंदाज देऊ. तर चला आता आपण एकदा फास्टमध्ये कोणत्या तालुक्यात आता पावसाची शक्यता राहील, जिल्ह्याची नावे पाहिली, पण आता तालुक्याचा कसा अंदाज राहील, तालुक्याची देखील स्थिती आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर या बहुतांश भागामध्ये धुळे असेल, धुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुके असतील, या ठिकाणी आपल्याला वातावरणातील मोठे बदल हे दिसून येणार आहेत. तर जळगाव जिल्ह्यात देखील आपल्याला ही स्थिती बघायला मिळत आहे. यामध्ये धुळे, पाचोऱ्याच्या आसपासचे जे भाग असतील या ठिकाणी पोषक वातावरण राहणार आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. इरोंडोलचा भाग असेल, जामनेरचा भाग असेल, मोटाला असेल, खामगाव असेल, अजिंठा असेल, बुलढाणा, चिखलीच्या या भागात देखील पावसाला चांगलं वातावरण राहणार आहे. अजून बरेच तालुके आहेत. तसेच इकडे जामखेड तालुका असेल, जामखेड तालुका, कडा, राळेगाव, अहिल्यादेवीनगर जिल्हा असेल, पाथर्डी, भागोर, गोडेगाव, राहुरीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण येत्या 2 तासातच सक्रिय होणार आहे. बीड, केज, परळी, माजलगावच्या भागात, धाराशिव, कळंबचा भाग असेल, धारूरचे काही भाग असतील, या भागात देखील मोठा बदल होऊन पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचं वातावरण आहे. तर आता जोरदार पाऊस कोणत्या भागात राहील व उघडीप देखील कोणत्या भागात राहू शकते का, ते देखील आढावा आपण घेऊयात.